लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबा आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन व भविष्यात येणारे नवीन संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आजच्या विषयाचं शीर्षक आहे स्त्री प्रचारक योग्य आहे काय। आणि आजचा हा विषय फारच महत्त्वाचा विषय आहे। ख्रिस्ती जगतामध्ये या विषयावर अनेक ठिकाणी फार गोंधळ आहे। हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। हा विषय फारच गंभीर विषय आहे। ज्या विषयासंबंधी खूप विवाद व गोंधळ ख्रिस्ती जगतामध्ये आहे। परंतु मी ही माझी संधी समजून आपणापुढे देवाचे सत्य वचन व त्याने दिलेली व्यवस्था जबाबदारीने मांडू इच्छितो। अर्थात हा विषय जो आहे हा फार सखोल विषय आहे। आमच्या मानवी बुद्धीने या विषयाची सत्यता आम्ही पूर्णतः समजू शकत नाही। म्हणून पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना सहाय्य करो हीच माझी प्रार्थना आहे आणि या विषयावर संपूर्ण सत्याचे ज्ञान आम्हाला प्रगट करो। सत्याचा खजाना असणारं पवित्र शास्त्र म्हणजे बायबल यांतून आम्ही या गोष्टी पाहणार आहोत। आजचा हा जो विषय आहे हा आम्ही सविस्तरपणे समजून घेणार आहोत। या विषयाचे दोन भाग आम्ही पाहणार आहोत। आजचा हा पहिला भाग पाहिल्यानंतर तुम्ही दुसरा भाग हे पाहावा अशी आपण सर्वांना मी विनंती करीतो। अर्थात पवित्र शास्त्र बायबल या विषयावर आम्हासाठी काही संशय, विवादाला कोणतं कारण किंवा गोंधळाला कोणती जागा उरू देत नाही। बायबल नक्की या विषयावर आम्हाला काय शिकविते हे आम्हाला समजणे आणि त्याचा स्वीकार करणं फार गरजेचे आहे। म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करीन की तुम्ही आजचा हा संदेश सर्व जणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। करंथीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय आणि याचं वचन 33 वचनापासून 38 वचनापर्यंत आम्ही वाचणार आहोत। कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही तर तो शांतीचा देव आहे। पवित्र जनांच्या सर्व मंडळीत जशी रीत आहे तसे स्त्रियांनी मंडळांत गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही। नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे। त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे। देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय, अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय? जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानित असेल तर जे मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे। कोणी तसे समजत नसल्यास न समजो। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो। आमेन। तुम्हाला आणि आम्हाला हे सत्य पूर्णतः जाणून घेण्यासाठी संपूर्ण शास्त्रलेख विचारात घेणे गरजेचे आहे। तरच आम्हाला योग्य व सत्य चित्र शास्त्रलेखानुसार आढळेल। अर्थात संत पौल या ठिकाणी एक दैवी शिक्षण देत आहे। अर्थात येथे 33 वचन आम्हाला प्रथम ही गोष्ट शिकविते की देव हा अव्यवस्थेचा देव नाहीये। हे प्रथम तुम्ही आणि आम्ही समजून घेणे गरजेचे आहे। अर्थात पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवित आहे की देव हा व्यवस्थेचा देव आहे। तो अशी व्यवस्था आणतो ज्यातून शांती निर्माण होते असे वचन 33 शिकवित आहे। अर्थात देवाची व्यवस्था ही दैवी व्यवस्था सत्याने पूर्ण अशी व्यवस्था आहे ज्याचा स्वीकार आम्ही कोणताही वादविवाद न करता, संशय न करता त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे। संत पौल पुढे म्हणतो पवित्र जनांच्या सर्व मंडळांत जशी रीत आहे। अर्थात तो खऱ्या मंडळीविषयी बोलत आहे। म्हणून ही पवित्र जनांची मंडळी ही येशू ख्रिस्ताची मंडळी कलिसिया आहे। पवित्र जनांची मंडळी ही सांप्रदायिक मंडळीपासून पूर्णतः विभक्त आहे आणि अशा खऱ्या मंडळीमध्ये एक रीत
देवाच्या सत्यानुसार व्यवस्थेला धरून आहे. अर्थात हे जागतिक तत्व संत पौल येथे देतोय की तुम्ही कोणत्याही देशाचे व संस्कृतीचे असा, तुम्हाला ही देवाची आज्ञा समजून घेणे आवश्यक आहे. कारण हे सत्य सर्व ठिकाणच्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. ही पवित्रांची मंडळी पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाने चालते. हे प्रथम आम्ही समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. ही कोणत्याही मानवी प्रणालीद्वारे, मानवी नेतृत्वाद्वारे नव्हे किंवा कोणती संस्था आणि संघटनेद्वारे चालविली जात नाही. देवाने पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी पाठवून आपल्या मंडळीची सुरुवात पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाद्वारे केली. परंतु आम्हाला आढळते की कालांतराने मंडळ्या म्हणजे चर्च या संस्थागत बनल्या, आणि जेव्हा त्या संस्थागत बनल्या तेव्हा संघटना आणि संस्था यांच्या आदेशानुसार त्या चालू लागल्या. ह्या कारणाने पवित्र आत्मा जो मंडळीला चालविण्यासाठी, सत्यात घेऊन जाण्यासाठी, होणाऱ्या गोष्टी कळविण्यासाठी एक मार्गदर्शक, एक गुरु म्हणून पाठविला होता, त्या पवित्र आत्म्याला मंडळ्यांनी लाथाडली. आणि असे होताच हळूहळू करून प्रेषितीय शिकवणूक जी संपूर्ण सत्य शुभवर्तमानाने भरलेली आहे ती मंडळ्यांनी बाजूला सारून देऊन देवाचे कोणतेही भय न बाळगता शुभवर्तमानामध्ये बदल करण्यास सुरुवात केली. अर्थात अशा प्रकारे ती मंडळी ही सांप्रदायिक स्वरूप धारण केलेली बनली. आणि जेव्हा ती सांप्रदायिक स्वरूप धारण करते तेव्हा ती ख्रिस्ताची मंडळीच ठरत नाही. ती केवळ एक धार्मिक प्रणाली, इन्स्टिट्यूट किंवा संप्रदाय बनते. योहानाचे दुसरे पत्र याचा 9वे वचन म्हणते, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. अर्थात आज आम्हाला ज्या सांप्रदायिक मंडळ्या आढळत आहेत त्या देवापुढे, त्याच्या दिलेल्या वचनापुढे धावू लागलेले आहेत असे आम्हाला आढळत आहे. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून राहणे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींची जबाबदारी आहे. परंतु त्या शिक्षणाला चिकटून न राहता इतर कल्पना, मानवी मते यांना जेव्हा आम्ही स्वीकारतो तेव्हा आम्ही खऱ्या वचनात भेसळ करतो. आणि वचन म्हणते की त्याला देव प्राप्त झाला नाही. आम्हाला वाटेल की आम्ही काहीतरी करीत आहोत देवासाठी, आणि देव येथे म्हणतो की त्यांना देव प्राप्त झाला नाही. सगळं व्यर्थ आहे. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. प्रियजन हो, देवाच्या शिक्षणाला चिकटून राहणे ही आमची जबाबदारी आहे. प्रियजन हो, या ठिकाणी या वचनांतून आम्हाला ही गोष्ट आठवत आहे, संत पौल हा एक प्रेषित ज्याला देवाने नेमलेला आहे. 37 वचनात संत पौल म्हणतो, जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानित असेल तर मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. प्रभूची आज्ञा म्हणजे देवापासून आलेली ही ऑर्डर, एक व्यवस्था आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्राचा 4 अध्याय 17 वचन म्हणते, या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. अर्थात संत पौलाचे कार्य ज्या ज्या मंडळ्या ख्रिस्तामध्ये स्थापित करण्यात आलेले आहेत त्यांना सत्याचं शिक्षण देण्याचं काम संत पौल करीत आहे. म्हणून तो म्हणत आहे की ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण. अर्थात ही शिक्षण पद्धत स्वतः पौलाला आपल्या तर्काने किंवा आपल्या ज्ञानाने प्राप्त झालेली नाही, तर देवाकडून ती त्याला देण्यात आलेली आहे. ती तो मंडळीला कळवित आहे. बायबल येथे स्पष्ट शिकविते की स्त्रियांनी मंडळात प्रचार करणे, बोलणे हे लज्जास्पद आहे. इट इज डिसग्रेस असे स्पष्ट प्रतिपादन केलेले असतानाही देवाच्या वचनाविरुद्ध त्यांनी केलेला हा विरोध, हा आज्ञाभंग असूनही सांप्रदायिक मंडळामध्ये त्याचा स्वीकार केला गेला आहे.
आजच्या जगामध्ये मंडळामध्ये आम्हाला देवाच्या वचनाविरुद्ध, बायबल विरुद्ध हेतू पुरस्सर बंडखोरी ही स्पष्टपणे दिसून येत आहे. ही स्त्री प्रचारकांनी देवाविरुद्ध केलेली फितुरी आहे. तर मग आम्हाला प्रश्न पडतो की असे वचन दिलेले असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक दर्जात स्त्रिया का बरे देवाच्या वचनाविरुद्ध बंड करीत आहेत? याचे उत्तर आम्हाला बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आढळेल. उत्पत्ती 5 अध्यायात 2 आणि 3 वचनात आम्ही पाहतो की देवाने आदम आपल्याशी सदृश्य असा निर्माण केला. अर्थात नर आणि नारी या दोघांस आदम हेच नाव होते. म्हणजे नर आणि नारी एक देह होती. उत्पत्ती 2:18 मध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. वचन 21 आणि 22 मध्ये आम्ही पाहतो की देवाने आदमाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला असता त्याची एक फासळी काढून घेतली, ती मांसाने भरून आणली आणि आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदमाकडे नेली. आदमाने पाहताच तिला ओळखले की ही माझ्या हाडांतील हाड, मांसांतील मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविलेली आहे. आदमाने उत्पत्ती 2:17 नुसार हव्वेला आज्ञा कळविली की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडांतून आम्हाला फळ खाण्यास मनाई केलेली आहे, जर खाऊ तर त्याच दिवशी मरू. अर्थात आदमाने हव्वेला देवाचे वचन, आदेश, व्यवस्था ही कळविली जी देवाने त्याला दिली होती. परंतु उत्पत्ती 3 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आदमाच्या अनुपस्थितीत हव्वा एकांतात सर्पाबरोबर संवाद साधत असताना सर्पाने धूर्तपणाने देवाच्या वचनात भेसळ करून मनाई केलेले फळ खाण्यास प्रवृत्त केले व हव्वा देवाच्या वचनात केलेली भेसळ समजू शकली नाही. उलट या सृष्टीमध्ये प्रथम देवाच्या वचनावर संशय करणारी ठरली व तेथेच या जगांतील सर्व समस्यांची सुरुवात झाली. अर्थात सर्पाने तिला भुरळ घालून तिला भ्रष्ट केले आणि स्त्रीने सर्पाची सर्व गोष्ट मांडली व देवाने आणि आदमाने तिला खाण्यास जे मनाई केले होते ते तिने केले. त्या क्षणी ती पतन पावली आणि स्त्रीचे पतन होताच या पृथ्वीवर देवाचे सातत्याने चाललेले कार्य यावर संपूर्ण बाधा आणली आणि जी आज सृष्टी आज आम्ही पाहत आहोत, हे भौतिक जग, या सर्वांना मृत्यूच्या खाईमध्ये तिने फेकून दिली. अर्थात तिने कराराचे उल्लंघन करताच संपूर्ण सृष्टी बिघडली. अर्थात आदम व हव्वा स्वभावाने को इक्वल देवाने बनविलेले होते, समान तोला मोलाचे होते. परंतु तिने देवाच्या कराराचे उल्लंघन करताच, मर्यादा ओलांडताच देवाची आज्ञा भंग केल्या कारणाने ती पापी ठरली व यापुढे ती समान तोला मोलाची म्हणून आदमाबरोबर को इक्वल राहू शकली नाही. ती आदमाबरोबर असणारे आपले जे समान तोला मोलाचे स्थान ती हरवून बसली. येथे आम्ही उत्पत्ती 3 अध्यायामध्ये 14व्या वचनात पाहतो की देवाने सर्पाला शापित केले व त्याचे मूळ स्वरूप पूर्णतः पालटून गेले. 17, 18 आणि 19 वचनामध्ये आदमावर दंड आला. अर्थात देवाने आपल्या लेकरांना शापित केले नाही, पण त्यांना दंडित केले. 16व्या वचनामध्ये आम्हाला आढळते की स्त्रीवर दंड आला. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. अर्थात येथे स्त्रीने आपले शरीर आदमाला देण्यापूर्वी सर्पाला देऊन टाकले. अर्थात सर्पाने हव्वेवर जबरदस्ती केली नव्हती. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली असती तर देवाने हव्वेला दोषी ठरविले नसते, परंतु ती स्वखुशीने सर्पाच्या अधीन गेली. ह्या तिच्या पापामुळे गुप्त अंगावर तिला देवापासून दंड प्राप्त झाला आणि त्याचा परिणाम तिचे गर्भधारण जे आहे हे फार क्लेशाचे, वेदनेचे बनले. म्हणून मासिक पाळी आणि प्रसूत वेदना या संपूर्ण जगात जागतिकरित्या सर्व स्त्रियांवर हा दंड आला आणि मुले जन्मण्याच्या प्रत्येक वेळेला स्त्रीला वेदनेतून जावे लागते. हा पहिला दंड स्त्रीवर आला. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील हे देवाने तिला म्हटले. दुसरा दंड स्त्रीवर आला. देवाने म्हटले, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील.
ओढा म्हणजे इच्छा, अर्थात देव येथे लैंगिक इच्छेबद्दल बोलत नाही, तर तिला एक दंड मिळाला, तो हा की तिच्यामध्ये एक ओढा म्हणजे एक पापमय इच्छा निर्माण होईल, जी इच्छा तिला आपल्या पतीवर धनीपण करण्यास प्रवृत्त करील, कारण तिचे हृदय पतित झाल्या कारणाने दैवी अधिकाराचे जे तत्व म्हणजे अधीनता ही ती तुडवील व स्त्रीमध्ये पतीवर आरूढ होण्याची पापमय इच्छा निर्माण होईल. अशा प्रकारचा ओढा इच्छा ही स्त्रीमध्ये निर्माण होईल. हा दंड स्त्रीवर आला. आणि येथेच आमच्या आजच्या विषयाचे संपूर्ण मर्म ह्या वचनामध्ये दडलेले आहे. आणि देवाने पुढे म्हटले, तो तुझ्यावर स्वामित्व चालवील, अधिकार चालवील, सत्ता करील, धनीपण करील. स्त्री आपलं स्वामित्व हरवून बसली आणि तिचा ओढा आपल्या नवऱ्याकडे राहील आणि तो तिच्यावर धनीपण करील, अधिकार चालवील, रूल करील. ही आज्ञा, ही व्यवस्था पाप आल्यानंतर देवाने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये लावली आणि तीच गोष्ट आजपर्यंत चालत आलेली आहे. ही व्यवस्था अर्थात देवाने स्थापित केलेली व्यवस्था आहे आणि याचा स्वीकार आम्ही प्रत्येक मनुष्यांनी करणे गरजेचे आहे. अर्थात प्रश्न आम्हाला हा पडतो की स्त्रीने असे का बरे केले असावे. याचे कारण हे आहे की हव्वा ही देवाच्या मूळ निर्मितीमधील नव्हती. ती बाय प्रोडक्ट होती. म्हणजे इतर प्राणी, पक्षी, जंतू यांना नर आणि नारी असे डायरेक्ट देवाने बनविलेले होते, परंतु स्त्री जात अस्तित्वात आणली ती आदामांतून आणली. आदाम जो घडविला गेला होता एक प्रोडक्ट, त्यांतून एक बाय प्रोडक्ट म्हणजे घडविलेल्या वस्तूंतून तिला बाहेर काढले आणि बनविण्यात आले. अर्थात आदामाच्या कुशींतून, फासळींतून तिला बनविण्यात आले होते. या सृष्टीत स्त्री ही एकमेव अशी रचना ह्या प्रकारे करण्यात आली होती. इतर सर्व जातीत नारी ही मूळ उत्पत्तीमध्ये होती, परंतु स्त्री जात ही कमजोर व अधिक अशक्त बनविली गेली. उत्पत्ती 2 अध्यायातल्या 18व्या वचनाप्रमाणे देवाने अनुरूप सहाय्यक म्हणून ती आदामाला दिली होती. तिचे काम सहाय्य करण्याचे होते, म्हणजे आदामाला अनुसरणे, नेतृत्व करण्याचे नव्हते. आदामानेही हव्वेच्या या नेतृत्वाचा निषेध करायला हवा होता की मी तुला सांगितले होते जे देवाने मला सांगितले, तू का आज्ञाभंग केला, माझ्या अधिकाराला न विचारता स्वतःहून का तू निर्णय घेऊन कृती केली. परंतु आम्हाला येथे आढळते की आदामाने तिला नेतृत्व करू दिले. तिचे चुकलेले आहे हे माहीत असताही त्याने हेतुपुरस्सर पाप केले. ह्या पापामध्ये हव्वेला तो अनुसरला व तिने दिलेले फळ खाल्ले व तो तिच्या पापाचा भागीदार झाला. देवावर प्रेम करण्याऐवजी त्याने आपल्या पत्नीवर देवाहून अधिक प्रेम केले व देवाने त्याला दोष दिला की तू आपल्या बायकोचा शब्द ऐकला. त्याने देवाचा शब्द ऐकला नाही. उत्पत्ती याचं पुस्तक 2 अध्याय आणि याचं 17वं वचन म्हणते, आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले. देवाने आदामाला दोष दिला की तू हव्वेचे ऐकले. अर्थात प्रियजन हो, तुम्ही समजत आहात, या पृथ्वीवर जी मरणाची व पापाची गुलामगिरी आली, असे पाप हव्वेने केले व तिने आपली भूमिका जी मदतनीस म्हणून दिली होती ती सोडून दिली व आपल्या स्वतःच्या नेतृत्वाने आपल्या पतीलाही ती पापात घेऊन गेली. या कारणामुळे खुद्द देवाने स्त्री जातीला देवाचे वचन शिकविण्यास मनाई केलेली आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 2 अध्याय आणि याचं वचन मी 10 पासून वाचत आहे. तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे. स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर धनीपण चालविण्याची परवानगी मी देत नाही. तिने निमूटपणे बसावे, कारण प्रथम आदम घडला गेला, नंतर हव्वा. आणि आदम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलवून अपराधात सापडली. देवाने ही स्त्रीला एक व्यवस्था लावलेली आहे की तिने निमूटपणे सर्वस्वी शिकावे. अर्थात स्त्रीला या ठिकाणी कमी दर्जाचे केलेले नाही, परंतु या ठिकाणी देव
एका व्यवस्थेमध्ये स्त्रीला आणू इच्छित आहे. ही जागतिकरित्या संपूर्ण स्त्री जातीची वास्तविकता आहे की स्त्री ही पुरुषांवर कंट्रोल म्हणजे नियंत्रण करण्यास पाहिल व पुरुष तिच्यावर धनीपण करील. या दंडामुळे स्त्री पतीचा अधिकार लाथाडून देण्यास प्रवृत्त होते, मग संस्कृती या पृथ्वीवरील कोणतीही का असेना. आणि यामुळे मंडळामध्ये चर्चेसमध्ये बसलेल्या स्त्रियांनाही मंडळीत असणारं पुरुषाचं नेतृत्व झुगारून देण्याची प्रवृत्ती स्त्रीमध्ये आढळते. म्हणून मंडळामध्ये फुटींच्या कारणाला सुरुवात ही स्त्रीपासून होऊन त्याचा संसर्ग मंडळामध्ये चर्चमध्येही होतो. 1 करिंथ 14 अध्याय याच्या 34 वचनात वचन शिकविते, तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे म्हणजे चूप बसावे. 1 करिंथ 14 अध्यायातल्या 28व्या वचनातही अन्य भाषेचा अर्थ सांगणारा नसल्यास त्या व्यक्तीने मंडळीत गप्प राहावे असे वचन शिकविते. वचन पुढे म्हणते, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. आणि जर ते बोलत असतील तर 35व्या वचनातला शेवटचा भाग बनतो, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. प्रियजन हो, काय आम्ही आजपर्यंत ही गोष्ट समजलेलो आहोत काय की देवाच्या व्यवस्थेमध्ये स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे? हे संत पौल देवाचा निवडलेला प्रेषित शिकवित आहे. पौलाचे म्हणणे असे नाहीये की स्त्रियांनी तोंडास पट्टी लावून चर्चमध्ये बसावे, कारण चर्चमध्ये तर आम्ही देवाची उपासना करण्यासाठी येतो. म्हणून स्त्री असो, पुरुष असो, मुले असो, कोणीही असो, आम्हा सर्वांना गीत गाणे, प्रार्थना करणे फार गरजेचे आहे. स्त्रियांनी वाद्येही वाजवावी, टाळ्या वाजवाव्या, वाजंत्री वाजवावी, पवित्र शास्त्रांतून वचनही वाचावे, नृत्यही करावे पवित्र आत्म्याच्या द्वारे. करंथीकरास पहिले पत्र 11 अध्याय याच्या 5व्या वचनात वचन म्हणते, तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करीते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो की स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते. तुम्ही म्हणाल की हा कोणत्या प्रकारचा संदेश आहे? हा संदेश म्हणजे अन्य भाषा बोलणे. पवित्र आत्मा जर स्त्रीला अन्य भाषा बोलण्यास प्रवृत्त करीत आहे तर स्त्रीने मंडळीत अन्य भाषा बोलावी, आणि पवित्र आत्मा जर तिला अन्य भाषेचा अर्थही सांगत आहे तर तिने तो अर्थही प्रगट करावा. अर्थात स्त्रीने मंडळीत प्रचार करण्याचं काम फक्त करू नये, कारण जेव्हा ती प्रचार करते तेव्हा ती पुरुषावर धनीपण करते आणि ज्याची परवानगी तिला देण्यात आलेली नाही. ह्या कारणामुळे स्त्रीला आपले मस्तक झाकण्याची व्यवस्था देवाने दिलेली आहे. अर्थात चर्चमध्ये देवाच्या उपस्थितीत स्त्रीने आपले मस्तक झाकणे आवश्यक आहे. 1 करिंथ 11 अध्यायातलं 15वं वचन म्हणते, स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणता स्कार्फ किंवा कोणताही कपडा स्त्रीने मस्तक आच्छादण्यासाठी वापरता कामा नये, कारण वचन स्पष्ट शिकवित आहे की देवाने स्त्रीला केस जे दिले आहेत हेच तिचे आच्छादन आहे. पवित्र शास्त्रामध्ये सत्य हे वचनामध्ये लपलेलं आहे, म्हणून हे केस तिला भूषणावह म्हणजे तिची शोभा आहे. आणि म्हणून तिने कधीही आयुष्यात आपले केस कातरता कामा नये, कारण स्त्रीला केस हे तिचे आच्छादन देण्यात आलेले आहे हे आम्ही समजून घ्यावे. हे त्याला पवित्र आत्म्याकडून प्रेरणा मिळाल्यामुळे तो देवाची आज्ञा, ऑर्डर, हुकूम आहे असे स्पष्ट प्रतिपादन 37व्या वचनामध्ये करीत आहे. प्रश्न आहे, माझ्या बहिणींनो, भावांनो, काय तुम्ही हे स्वीकारू शकता काय? 34 वचनात तो म्हणतो, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. अर्थात याचा अर्थ स्त्रीने शिकवू नये असे आहे का? नाही. तीतस पत्र 2 अध्याय 3 वचनापासून मी वाचत आहे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चलवणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या,
सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. अर्थात या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत स्त्रियांचे वयोगटाप्रमाणे वेगवेगळे भाग पडतात. तरुण स्त्रिया, प्रौढ स्त्रिया, वृद्ध स्त्रिया. आम्ही या तिसऱ्या वचनामध्ये वृद्ध स्त्रियांकडे लक्ष देत आहोत. तिसऱ्या वचनात आम्ही पाहतो की त्यांनी वृद्ध स्त्रियांनी चालचालवणुकीत आदरणीय असावे. अर्थात त्यांनी देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनात असावी. काय त्या स्त्री प्रचारक बनण्याने ते देवापुढे आदरणीय ठरतात काय? मुळीच नाही. वचन पुढे म्हणते की त्या सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. अर्थात येथे आम्ही स्त्रियांचे शिक्षण देण्याचे स्थान आम्ही पाहत आहोत. स्त्रियांना शिकविण्यासाठीही पाचारण पाहतोय. चौथे वचन म्हणते त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे. लक्षात घ्या, म्हणजे वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रिया शिकवावे असे वचन या ठिकाणी शिकवित आहे. त्यांनी काय शिकवावे हेही इथे शिकविण्यात आलेलं आहे. वचन चौथे आणि पाचवे, त्यांनी आपल्या नवऱ्यावर व आपल्या मुलाबाळांवर प्रेम करावे. जेव्हा स्त्री वैवाहिक जीवनात नवऱ्याच्या अधीन राहत नाही तेव्हा ती मंडळीमध्ये, चर्चमध्येही देवाने स्थापलेल्या पुरुष नेतृत्वाच्या स्वाधीन राहू शकत नाही. त्यामुळे देवाच्या वचनांचीच निंदा होते असे वचन 5 म्हणते. म्हणून एक स्त्री प्रचारक जिला बायबलचे ज्ञान आहे, ती बायबल मधून प्रचार करते, परंतु तिची भूमिका वचनाद्वारे जी आहे ती सोडून देवाच्या वचनाची निंदा करते. हो, येथे वचन म्हणते की स्त्री शिकवू शकते, पण तिने कोणाला व काय शिकवावे हे वचन तिला शिकवित आहे. अर्थात ही वृद्ध स्त्रियांची जबाबदारी आहे की त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देऊन पतीवर प्रेम करावे, मुलाबाळांवर प्रेम करावे, पतीच्या अधीन राहावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. जर स्त्री याप्रमाणे वागत नाही तर काय होईल? देवाच्या वचनाची निंदा होईल. हे किती गंभीर आहे याकडे लक्ष द्या प्रियजन हो. आम्ही परत येऊया 1 कोरिंथ्याच्या 14 अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये. 34 वचन म्हणते, तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अर्थात आमचे जीवन देवाच्या वचनानुसार व्यवस्थेत आणणे ही आमची व्यक्तिगत जबाबदारी आहे. देवाच्या वचनाच्या अधीनतेत व नियंत्रणात आम्ही ते आणले पाहिजे. प्रभूच्या अधीन तसेच आपापल्या पतीच्याही अधीन आणले पाहिजे. या जगामध्ये ज्या फार सुप्रसिद्ध स्त्री प्रचारक आहेत त्या म्हणतात की पॉल हा काही येशू नाहीये. त्या म्हणतात की येशूने मला तर प्रचार करण्यास पाठविलेले आहे. काय पॉल कोणीतरी एक स्वतंत्र व्यक्ती आहे जो स्वतःच्या कल्पनेने आपल्याला मार्गदर्शन करीत आहे? नाही, तो देवाने पाठविलेला एक जबाबदार प्रेषित आहे, जो देवाचे शुभवर्तमानाचे सत्य आणि देवाची दैवी व्यवस्था मंडळीला कळवित आहे सुशिक्षणाद्वारे. तो देवाचा प्रेषित असून 75% नवीन कराराची पुस्तके त्याच्याद्वारे लिहिण्यात आलेली आहेत. तर मग पौलाचे म्हणणे खोडण्यासाठी आणि आपले स्वतःचे पद किंवा स्थान टिकविण्यासाठी पौलाचे सांगणे, दैवी शिकवणूक बाजूला सारून देणे हे कितपर्यंत योग्य आहे? काय देवाने आपले दिलेली वचने आम्हाला पटतात ती घ्यावी आणि पटत नाही ती आम्ही सोडून द्यावी म्हणून देण्यात आलेले आहेत काय? 34व्या वचनात संत पॉल म्हणतो की नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अर्थात नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे याचा अर्थ जुना करार. अर्थात संत पॉल येथे काही नवीन शिकवणूक देत नाहीये अधिकार व अधीनतेबद्दल, तर तिचा पाया हा जुन्या करारात आढळतो असे संत पॉल आम्हाला कळवित आहे. अर्थात ही अधीनतेची अद्भुत व्यवस्था जीवनामध्ये आनंद, शांती व अद्भुत आशीर्वाद मिळावा म्हणून उत्पत्तीपासूनच आम्हाला आढळत आहे. जुन्या करारात म्हणजे नियमशास्त्रानुसार कोणीही एक स्त्री याजक नव्हती, कधीच नव्हती, व कोणीही देवाकडून कायदेशीर राणी नव्हती. यहुदाच्या राजवटीत किंवा इस्रायलाच्या राजवटीत कोणीही नव्हती. अथल्या नावाची एक मात्र आढळते जिने राजघराण्याचा सत्यानाश केला होता. नियमशास्त्रानुसार तेथे कोणीही अशी संदेष्टी नव्हती जशी एलिया आणि अलिशा होते.
जे संदेष्टांची सेवकाई करीत होते. अर्थात आम्हाला मिरियाम ही संदेष्टी म्हटलेली आढळते, जी देवासाठी बोलली, परंतु ती गीत गाणारी, डफ वाजविणारी अशी आम्हाला आढळते निर्गम 15 अध्यायामध्ये. शास्त्रेचं पुस्तक याच्या 4थ्या अध्यायात 4थ्या वचनामध्ये दबोरा ही स्त्री आढळते. पुरुषांच्या अभावामुळे देवाने तिला न्यायाधीश म्हणून पाचारण केले होते, यासाठी की देवाची इच्छा तिने पूर्णतेस न्यावी. ती शत्रूशी लढण्यास जात होती. 6व्या वचनामध्ये ते बाराकाला म्हणत आहे की देवाचे वचन तुझ्याकडे आले आहे की तू 10,000 पुरुष घेऊन लढाईस नेतृत्व करावे, म्हणून देवाने तुला कळविले आहे. कधीही कुठेही देवाचे वचन पुरुषाला सोडून स्त्रीकडे आलेले नाही. देवाने नेहमी पुरुष संदेष्टाचा वापर केलेला आहे आपलं वचन प्रत्यक्ष पाठविण्यासाठी. 1 राजे 22 अध्यायामध्ये आम्ही हुल्दा नावाची भविष्यवादीन पाहतो. लूक 2 मध्ये देखील हन्ना नावाची एक संदेष्टी दर्शविलेली आहे, जिने प्रभूचा संदेश दिला. बायबलचे जुन्या कराराचे किंवा नवीन कराराचे हे पुस्तक कोणत्याही स्त्रीकडून लिहिले गेलेले नाही, त्याचा जरासा भागही नाही. प्रेषितांची कृत्याच्या 18 अध्यायामध्ये आम्ही प्रिस्किल्ला आणि अक्किल्ला हे पती पत्नी पाहतो. वचन 26 मध्ये आम्ही पाहतो की अपोल्लो नावाचा जो शास्त्रात पारंगत असा एक वक्ता, त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्ट करून दाखविण्याचे काम या पती पत्नींनी केलेले आहे. अर्थात हे मंडळीत नाही, मंडळी बाहेर. अर्थात वचनाचा प्रचार करणे आणि वचनाचा प्रसार करणे या दोघात फरक आहे. आम्ही स्त्री असो वा पुरुष असो, देवाचं हे शुभवर्तमान सुवार्ता आम्हाला या जगात सांगण्यास सांगितलेली आहे, परंतु स्त्रीला प्रचार करण्यास सांगितलेली नाही, प्रसार करण्यास सांगितलेली आहे. नवीन करारामध्येही कोणीही स्त्री प्रेषित नाहीये, कोणी स्त्री संदेष्टी नाहीये, कोणी स्त्री पाळक किंवा वडील नाहीये किंवा बिशप नाहीये. कोणत्या स्त्रीने नवीन करारातील एकही पुस्तक लिहिलेले नाही. कोणा स्त्रीने दिलेल्या प्रवचनाची ही नोंद या नवीन कराराच्या पुस्तकात ही नाही. इफिसकरास पत्र 4 अध्यायातल्या 11 वचनाप्रमाणे 5 प्रकारच्या सेवकाईमध्ये एकाही स्त्रीला देवाने नेमलेले नाही. ही देवाची दैवी व्यवस्था आहे. आणि असे पुढारीपण करण्याची देवाच्या वचनात बिलकुल त्यांना परवानगी नाहीये. त्यांनी तसे करणे थांबविणे फार आवश्यक आहे. आजच्या विषयाचे संपूर्ण सत्य आम्ही दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.